नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आज दिवस ऐतिहासिक आहे आणि या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्तानं स्वतःचं कुठलंही मतप्रदर्शन करण्यापूर्वी या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्तानं समोर आलेली काही प्रमुख दृश्य मी आपल्याला दाखवू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला ते आनंदी झालेले कार्यकर्ते दाखवणार आहे ज्यांच्या कष्टानं हा आजचा दिवस उगवलेला आहे. भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते काय प्रमाणात आनंदी झाले आहेत ते आता आपण पडद्यावर पाहतोय. पडद्यावर येणारी दृश्य आपल्याला सांगतायत की भारतीय जनता पार्टी आणि कार्यकर्ते आपचे कशा पद्धतीने आनंद व्यक्त करतायत. देशभरातलं हे चित्र आहे, कारण ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या 5 पैकी 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टीला विजय मिळालाय आणि एका ठिकाणी आपनं अपेक्षित पण अनपेक्षित अशी मुसंडी मारत सत्तेत असलेल्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर ढकललंय. ही दृश्य कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं चीज झाल्याचाच पुरावा देतात आणि म्हणूनच स्वाभाविक वेळ असते तोंड गोड करण्याची. आणि या निमित्तानं सुद्धा कोणी कशी तयारी केली त्याची दृश्य आता आपल्या समोर येतील. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठिकठिकाणी बुंदीचे चुराचे लाडू वळले गेले, तर आम आदमी पक्षानं तोंड गोड करण्याच्यासाठी खास पंजाबात अनेक ठिकाणी एकावर एक जिलेबीचे नवे असे प्रकार समोर आणले. ही सगळी दृश्य काही ना काहीतरी सुचवत आहेत आणि तो विषय आहे तो या देशाच्या लोकशाहीवरच्या विश्वासाचा. कोरोना काळात जवळपास 2 ते 2.5 वर्ष हा देश एका प्रचंड मोठ्या आव्हानातून पुढे गेला आणि त्या आव्हानाला सामोरं गेल्याच्या नंतर या जनमताचा नक्की कौल काय आहे हे सांगण्याच्यासाठी म्हणून 5 राज्यांमध्ये निवडणुका घेतल्या गेल्या. या 5 राज्यांमध्ये घेतल्या गेलेल्या निवडणुकांचे निकाल समोर आलेले आहेत. निकाल सुस्पष्टपणे असं सांगतायत की या संपूर्ण प्रकरणामध्ये एका पक्षाच्या बाबतीत जो काही प्रचार आतापर्यंत होत होता तो प्रचार आता संपुष्टात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणात भारतीय जनता पार्टी वरचढ ठरली आहे. 5 पैकी 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीनं चांगलं यश मिळवलेलं आहे. तर पंजाबमध्ये आपनं काँग्रेसला सत्तेतून बेदखल केलंय. एका बाजूला उत्तर प्रदेशात योगींची जादू चालणार नाही, मोदी सुद्धा आता प्रभावहीन झाले अशा प्रकारचा केले गेलेला प्रचार आणि दुसऱ्या बाजूला योगी नव्हे उपयोगी असा झालेला प्रचार हा कशा पद्धतीने लोकांना भावला तेही अधोरेखित झालं. पंजाबात सत्तेला सातत्याने चिकटून राहिलेले लोक सत्तेतून किती सहज दूर फेकले जाऊ शकतात हे जनतेनं दाखवून दिलं. जनतेनं आप सारखा एक पर्याय निवडलाय. दिल्लीच्या राजकारणाचा पंजाब हरियाणावर एक थेट प्रभाव असतो याची ही पावती समजायची की इथून 2024च्या निवडणुकांच्यासाठी भाजपाची नवी डोकेदुखी सुरू होऊ शकते हा प्रश्नही येतोच. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीनं अत्यंत आव्हानात्मक स्थितीला मागे सारत प्रतिकूलतेवर विजय मिळवत स्वतःची मोहर या निवडणुकीतल्या निकालांवर उमटवली आहे, त्यानंतर भाजपा समोरची आव्हानं सुद्धा कमी नाहीत. भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्या 2024च्या निवडणुकांच्यासाठी कोणतीही लढाई ही अहमची असू नये. ती लढाई भारतीय जनता पार्टीच्या नीतीची आणि त्यांच्या नियोजनाची असावी. ती तशी राहील का हा महत्त्वाचा प्रश्न. आणि दिल्लीनंतर आपनी ज्या पद्धतीने पंजाबात यश मिळवलं त्यानंतर त्यांची रणनीती काय असेल. पंजाब हे देशातलं सीमावर्ती प्रांतातलं एक महत्त्वाचं राज्य. उत्तर प्रदेश हे देशातलं सगळ्यात मोठं लोकशाही राबवणारं राज्य. या 2 राज्यांच्या नंतर अत्यंत छोट्या म्हटल्या जाणाऱ्या गोव्याची चर्चा ही तितकीच गरजेची आहे. गोवा असेल किंवा मणिपूर असेल किंवा उत्तराखंड असेल या 3ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आपल्या विजयाचा ठसा उमटवला. गोव्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिकूल वातावरण आहे असं सुरुवातीच्या टप्प्यात सांगितलं जात असताना
बहुमताच्या जवळ जात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी प्रस्थापित झाली आहे। निकालाच्या या सगळ्या यादीत मणिपूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला यश मिळालं। उत्तराखंडमध्ये पक्ष सत्तेत आला, मुख्यमंत्री मात्र पराभूत झालेत। या सगळ्या निकालाचं विश्लेषण आपण आजच्या लक्षवेधीमध्ये सविस्तरपणे करणार आहोत। विषय आहे भाजपा जिंकली, आव्हान वाढलं। सर्वसाधारणपणे कोणत्याही राजकीय विश्लेषणाच्या निमित्तानं विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते त्या चर्चांमध्ये सहभागी होत असतात आणि त्यातून बऱ्याचदा तेच आरोप आपल्या कानी पडत असतात। आज जेव्हा राज्यामध्ये 5 विधानसभेच्या निवडणुका आटोपल्यात, आम्ही एक छोटा आणि वेगळा प्रयत्न करतोय की राजकीय विश्लेषण हे राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून व्हावं आणि निकालाचा नक्की खरा पडद्यामागचा अन्वयार्थ आपल्यापर्यंत पोहोचावा। या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या विविध राजकीय विश्लेषकांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत राजकीय विश्लेषक वैजंती आपटे आहेत, त्याचबरोबर शैलेंद्र परांजपे आहेत, राही भिडे आहेत, संजय तिवारी आहेत आणि संजय ठाकूर आहेत। सर्व मान्यवरांचं आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय। या चर्चेला पुढे नेत असताना एक छोटी विनंती आहे, आपल्याकडे वेळ हा मर्यादित आहे आणि त्याच निमित्तानं मर्यादित वेळेमध्ये नेमकं थेट प्रत्येकानं आपलं मत मांडावं अशी विनंती। माझा पहिला प्रश्न या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं स्वाभाविकरित्या उत्तर प्रदेशच्या निमित्तानं संजय ठाकूर यांना आहे। संजयजी, ज्या पद्धतीनं निकाल समोर आले, निकालाच्या आधी मोदी योगींना उपयोगी ठरवत होते, विरोधक त्यांना निरुपयोगी ठरवत होते, निकाल काय सांगतो? उत्तर प्रदेश की जनता ने मोदी प्लस योगी महाउपयोगी ये साबित कर दिया है। वो कह रहे थे अनुपयोगी, इस जोड़ी ने साबित कर दिया कि ये उत्तर प्रदेश के लिए महाउपयोगी हुए। केंद्र सरकार की नीतियों का भरपूर लाभ उठाकर योगी आदित्यनाथ जी ने उत्तर प्रदेश के गांव-गांव, घर-घर तक पहुंच के लोगों की जो सेवा की, उसका प्रतिसाद आज उनको मिल गया है और एक ऐतिहासिक जीत पाकर काफी समय बाद दोबारा एक राज्य में उसी पार्टी की सरकार बनने जा रही है, ऐसा देखने को मिल रहा है। बिल्कुल, याच निमित्तानं पुढचा पटकन प्रश्न माझा आहे संजय तिवारी यांना। संजय जी, उत्तर प्रदेशात गेल्या जवळपास 3 दशकांपेक्षा जास्त काळ ज्याचं सरकार असतं ते 5 वर्षांनंतर रिपीट होत नाही, अर्थात पुन्हा सत्तेत येत नाही, अशा प्रकारचे संकेत होते। या वेळेला सत्ता बदल घडला नाही, जे आधी सत्तेत होते तेच पुन्हा सत्तेत आले। या मागची समीकरणं नक्की जमिनीवर कशा पद्धतीने बदलली? अगदी प्रकाशजी, आपण पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये इतकी वर्ष काम करतोय, आपण एक शब्द वारंवार प्रत्येक निवडणुकीला ऐकला आहे, तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सी। म्हणजे ज्या पक्षाचं सरकार आहे ते पक्ष परत निवडून येत नाही, कारण त्याच्या विरोधात नाराजी असते, ती नॉन परफॉर्मन्सची असेल किंवा काही वेगवेगळ्या कारणांची असेल। पण यावेळेस आपल्याला बघायला मिळतंय की प्रो इन्कम्बन्सी म्हणजे ज्या पक्षाचं सरकार त्यांनी चांगलं परफॉर्म केलं किंवा उत्तर प्रदेशाच्या बाबतीत जसं आता संजय ठाकूर त्याप्रमाणे परफॉर्मन्स आहे, उपयोगी सरकार झालेलं आहे। जनतेच्या अँगलनी जर बघायला गेलं तर राशन, प्रशासन, परफॉर्मन्स आणि डबल इंजिन सरकार ही जी शब्द आपण ऐकली, अगदी त्या शब्दांना अनुसरून मतदारांनी आपला कौल दिल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। जी संजय जी, पटकन पुढचा मुद्दा माझा शैलेंद्र परांजपे यांच्यासाठी असेल। शैलेंद्र परांजपे, तरी पण निकालाच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर जवळपास 65 ते 70 जागा भारतीय जनता पार्टीच्या कमी झाल्या आहेत। 403चं सभागृह असलेल्या ठिकाणी दुसऱ्या निवडणुकीत इतक्या संख्येनं जागा कमी होणं हे स्वाभाविक समजावं का यातले संकेत सुद्धा पकडायला हवेत? आपल्याला सवय कशी होते की एखादा परफॉर्मर जेव्हा असतो ना, म्हणजे अशा हेडलाईन्स आपण पूर्वी पाहिल्यात, सचिन तेंडुलकर फक्त 79 धावावर बाद झाला, तर 79 हे इतर कोणासाठी खूप असतात, 37 धावा पण खूप असतात, पण तेंडुलकरला 79 खूपच कमी असतात। तसं 300 जागा मागच्या निवडणुकीत जिंकल्यावर, जसं राजस्थानमध्ये 25 लोकसभा सीट जिंकल्या, 25च आहेत ना, त्याच्या पुढे कुठे जिंकणार, तसं उत्तर प्रदेशातल्या अनेक भागात भाजपचं सॅच्युरेशन झालं होतं। आणि मी दुपारी बोललो की मुस्लिम यादव हे कॉम्बिनेशन केल्यानंतर यादवांच्यातले जे काही तरुण बीजेपीकडे आकृष्ट झाले होते 17ला, त्यातले बरेचसे पुन्हा अखिलेशकडे गेलेले आहेत। आणि त्याचबरोबर
अनेक जे विषय आहेत त्याच्यामध्ये अँटी इन्कम्बन्सी हा प्रमुख आहे, पण तो मोदी किंवा योगी यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी नसून बीजेपीच्या अनेक उमेदवारांबद्दल आहे. आणि 100 उमेदवार बदलायचं बीजेपीने ठरवलं होतं, पण त्यातले बरेचसे बदलले नाही, कारण त्यातनं पक्षांतरं होतील खूप मोठ्या प्रमाणात. ते जे बदलले नाहीत त्या अनेक व्यक्तिगत आमदारांबद्दलची नाराजी बीजेपीला भोवली आहे. ते रिसर्च केल्यावर कळेल त्यांच्या 60-70 जागा तिथेच कमी झालेल्या आहेत. नाराजी आमदारांबद्दल असलेल्या, असं माझं मत आहे. बिलकुल. म्हणजे मग जर समजा नाराजी ही आमदारांबद्दल होती तर अनेक ठिकाणी कदाचित अशी ही शक्यता असू शकते की जी लोक निवडून आली आहेत ती नाराजी असून सुद्धा मोदी आणि योगींच्या मुळे निवडून आलेली असू शकतात. करावं लागेल, परंतु बदलले असते तर कदाचित पक्षांतर खूप झाली असती ही भीती होती, आणि तो मास डिफेक्शन व्हायला लागली तर एक परिणाम मोठ्या निवडणुकीवर होऊ शकतो या भीतीने ते बदलले नाहीत आणि त्यांनाच तिकीट दिली गेली. अशा 101 जागा आहेत जी बिलकुल. अशाच प्रकारची चूक मध्य प्रदेशामध्ये झालेली होती आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं मध्य प्रदेशातलं सुरुवातीच्या टप्प्यात सरकार आलं नाही, हे इथं एक आलेल्या आठवणीच्या माध्यमातून अधोरेखित केलं जाते. राही भिडे आणि त्यानंतर वैजंती कुलकर्णी आपटे या दोघांसाठीचे प्रश्न टप्प्याटप्प्याने आहेत. राही भिडे, आपल्यासाठीचा प्रश्न असा की ज्या पद्धतीनं काँग्रेस दावा करते की उत्तर प्रदेशात त्यांची जमीन अर्थात त्यांची पकड अद्यापही कायम आहे, दुर्दैवानं ती दिवसागणिक कमी होत चालली आहे. हे गांधी परिवाराला लक्षात कोणी आणून द्यायचं बाकी राहिलंय आता? बरोबर आहे. काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट आहे हे उत्तर प्रदेशच्या उदाहरणावरनं दिसून येत आहे आपल्याला. काँग्रेसचं हे असं पानिपत म्हणजे एकदम फ्लॅट काँग्रेस आता झालेली दिसून येते. म्हणजे काँग्रेसच्या विरोधातलं वातावरण म्हणजे आता लोकांना मला वाटतं पारंपरिक जे राजकारण आहे त्या राजकारणालाच लोक आता कंटाळलेले आहेत असं मला वाटतं. असं नाही की जे सांगितलं जातं की अँटी इन्कम्बन्सी नव्हती वगैरे. अँटी इन्कम्बन्सी नक्कीच होती, कारण आपण नेहमी तिथल्या महाराष्ट्राच्या बॅकग्राऊंडवर आपण पाहत होतो की अँटी इन्कम्बन्सी होती तिकडे. सगळे आरोग्याचे प्रश्न होते, रोजगाराचे प्रश्न होते, अत्याचारांचे दलित वगैरे ह्या अत्याचाराचे प्रश्न होते. नंतर मुस्लिमांच्या बद्दलचं सुद्धा जे वातावरण केलं जात होतं, मंदिराचा प्रश्न वारंवार सांगून मोदी असतील, योगी असतील यांनी वारंवार, अमित शहा असतील यांनी वारंवार मंदिराचा लोकांच्या मनामध्ये बिंबवलं होतं. त्यामुळे त्याच्यामधून डिव्हिजन नक्कीच झालेलं होतं. हिंदूंचं कन्सॉलिडेशन करण्यामध्ये त्यांना खूप यश आलं, ते तर मान्यच केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, निवडणूक कशी लढावी हे भाजपकडून काँग्रेसने शिकावं आता. कारण ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं संबंध निवडणुकीचं आणि ज्या पद्धतीने त्यांनी सगळे समाज घटक म्हणजे एकीकडे त्यांनी मुस्लिम ध्रुवीकरणाचा प्रकार केला असेल, तो सुद्धा केलेला होताच, परंतु त्यांनी जे कधी समाज घटक त्यांना मतदान करीत नव्हते त्या समाज घटकांना आपल्याकडे वळवण्याचं ही काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे कितीतरी वेगवेगळे घटक तिथे होते. ते कुर्मी लोक होते, ते राजभर, निषाद असे केवढे तरी लोक होते, समाज घटक होते. बिलकुल. याच्याच अनुषंगाने पुढचा मुद्दा माझा वैजंती कुलकर्णी आपटे यांच्यासाठी असेल. वैजंती मॅडम, भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली ते प्रकार किंवा ती पद्धत, ते नियोजन काँग्रेसनं शिकण्यासारखं आहे. तुमच्या लेखी काँग्रेस हे शिकेल? आत्ता तरी मला शक्य वाटत नाही. ह्याचं कारण मुळातच स्ट्रॉंग नेतृत्वच नाहीये काँग्रेसकडे. जे प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी केवळ काही भागात प्रचार दौरे केले उत्तर प्रदेशात, तेवढे पुरेसे नाही. तुमच्या ह्याच्यात सातत्य पाहिजे. केवळ निवडणुकीपुरतं तिथे जाऊन लोक तुम्हाला सपोर्ट करत नाहीत. आणि नियोजन म्हणाल तर, खरं म्हणाल तर काँग्रेस हा इतका जुना पक्ष आहे आणि तिथे एवढे मोठे मोठे ज्येष्ठ नेते आहे, पण ते सगळे नेते ह्या वेळेला पण फारसे ऍक्टिव्ह दिसले नाही. आणि केवळ प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे प्रचारात उतरले होते तिथे हिरिरीने, पण त्यांना लोकांनी एवढा प्रतिसाद दिला नाही. याचं कारण असं की मुळात नेतृत्वहीन पक्ष असं आता काँग्रेसचं स्वरूप झालेलं आहे की हातात असलेलं पंजाबही घालवलंय त्यांनी योग्य नियोजनाअभावी, आणि आता उत्तर प्रदेशमध्ये तीच स्थिती झालेली आहे. यात संजयजी ठाकूर, अधिक तुमच्यासाठीचा प्रश्न असा आहे, अधिक माहितीच्या निमित्तानं असा की काँग्रेसला अचानक असं दर निवडणुकीच्या वेळेला वाटायला लागतं की त्या
इंदिरा गांधींसारख्या दिसणाऱ्या प्रियांका गांधी या प्रभाव टाकतील. त्यांना असं वाटायला लागतं की राहुल गांधी हेच आता त्यांच्या पक्षाचं भवितव्य आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या बद्दलच्या या भ्रामक कल्पना यात काँग्रेस अडकलेली आहे. आणि दुसरा मुद्दा, काँग्रेस या भ्रामक कल्पनातून बाहेर येण्याच्यासाठी जे जे त्यांना झोपेतून जागा करायचा प्रयत्न करतात त्यांचं ऐकलं जात नाहीये. असं जर राहिलं तर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची स्थिती काय असणार आहे? देखिए, इसमें पूर्ण तरह से ये मानना पड़ेगा, कांग्रेस ने तो उस दिन से ही गलती शुरू कर दी जिस दिन से कांग्रेस ने अपनी CWC में, जो उनकी मेन बॉडी है, उसमें विभिन्न विचारों के लोग जिन्होंने अपने पूरे जीवन भर गांधी और नेहरू का विरोध किया, राजीव गांधी जी का विरोध किया, उन लोगों को जब उन लोगों ने अपनी CWC में पॉलिसी मेकिंग बॉडी में लेना शुरू किया, ये उसी दिन तय हो गया था कि कांग्रेस का नुकसान होना ही होना है. अब बताइए कि विश्वनाथ प्रताप सिंह, राजीव गांधी को सबसे ज्यादा डेंट देने वाले, उनके राइट हैंड राज बब्बर को ले जाके उत्तर प्रदेश में वहां का प्रदेशाध्यक्ष बनाया जाता है. कांग्रेस का क्या होने वाला है? कांग्रेस को जब लोकसभा में नेता बनाने की बात आती है तो कांग्रेस जाके मल्लिकार्जुन खड़गे, आधे से ज्यादा भारत जिस भाषा को नहीं समझता उस भाषा में बात करने वाले आदमी को लोकसभा में ले जाके नेता बना देती है. कांग्रेस की अध्यक्षा माननीय सोनिया गांधी जी के ऑफिस में केरला एक देश का छोटा सा राज्य, उस राज्य के सारे लोग बैठ के वहां पे पूरे देश का निर्णय लेते हैं, जिनको ये पता ही नहीं है कि देश के दूसरे भूभाग में क्या होता है. तो ये सारे कांग्रेस के पतन के कारण है, और कांग्रेस का पतन तो होना ही था. ऊपर से उनका अपोजिशन इतना सशक्त नेतृत्व भारत देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के प्रति, देश के नौजवानों में, देश के हर वर्ग के, हर उम्र के तबके में उनके प्रति जो आकर्षण है, उसको देखते हुए ये समझ में आता है कि एक तरफ उनका कैंपेन कांग्रेस मुक्त भारत करो, दूसरी तरफ कांग्रेस की अनेकों अनेक गलतियां, निर्णय न कर पाने की क्षमता, सालों साल अपना राष्ट्रीय अध्यक्ष न चुन पाना, यही सब कारण है कांग्रेस के गर्त में जाने का. बिलकुल. राही भिडे यांच्यासाठीचा पुढचा प्रश्न, संजय ठाकूर यांनी केलेल्या विश्लेषणाच्या निमित्तानं आणखीन एक छोटा उपप्रश्न असा उपस्थित राहतो की काँग्रेसच्या चुका या भाजपच्या पथ्यावर पडतायत, पण याचा अर्थ असा नाही की भारतीय जनता पार्टीनं सुद्धा या निकालातून काही शिकण्याची गरज आहे. केवळ आणि केवळ उत्तर प्रदेश पुरतं या चर्चेला न ठेवता आपण थोडं आणखीन पुढे नेऊयात. आत्ताच्या घडीला मणिपूरमध्ये त्यांना यश मिळालंय, उत्तराखंडमध्ये मिळालंय, गोव्यामध्ये मिळालेलं आहे आणि उत्तर प्रदेशामध्ये मिळालंय. तरी पण काही गोष्टी शिकण्यासारख्या निश्चित आहेत यातल्या. राही भिडेजी, आप सोडून त्यांना सगळीकडे यश मिळालंय हे तर खरंच आहे, पण त्यांच्या जागा कमी झाल्या की नाही, भाजपच्या जागा कमी झालेल्या आहेत, हे सुद्धा एक विशेष आहे. म्हणजे त्याच्यातून सुद्धा त्यांना सुद्धा काही शिकण्यासारखं आहे की जर समजा तुम्हाला लॉंग टर्म तुमची सत्ता टिकून ठेवायची असेल तर मग जागा कमी का झाल्या ह्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि माझ्या मते जी काही लोकांचे लोअर स्ट्राटातल्या लोकांचे जे काही प्रश्न होते त्या प्रश्नांवर ते लोक ठाम होते, कायम होते. आणि मला नाही वाटत की त्यांनी मोदींना, त्या सगळ्या लोकांनी, त्या लो स्ट्राटामधल्या लोकांनी मोदींना मतं दिली असतील असं मला वाटत नाही अजिबात. आणि आता जर का त्यांनी इतक्या 4 राज्यांमध्ये सत्ता मिळवलेली आहे आणि ती असं म्हटलं जातं ना की सत्तेचा सिंहासनाचा, देशाच्या सिंहासनाचा रस्ता जो आहे सत्तेचा तो उत्तर प्रदेशातून जातो, पण उत्तर प्रदेशामध्ये त्यांच्या जागा कमी झालेल्या आहेत. याचा ते नक्कीच विचार करतील, कारण ते नियोजनामध्ये फार पक्के आहेत. आपण मग आता या नियोजनाच्याच दरम्यान उत्तर प्रदेशातल्या कमी झालेल्या जागा हे भविष्यातलं आव्हान आहे का, याच्यावर शैलेंद्र परांजपे आपलं मतप्रदर्शन अपेक्षित करतो. नाही, भविष्यातलं आव्हान आहेच आहे. त्याचं कारण असं की योगी आदित्यनाथ जो काही कारभार गेले 5 वर्ष करतायत त्याला लोकांनी पावती दिली आणि त्यांना बहुमत दिलंच आहे, पण जागा ज्या कमी झालेल्या आहेत त्या कशामुळे याचं सविस्तर विश्लेषणही केलं जाईल. आणि ते केलं गेल्यानंतर कोर्स करेक्शन म्हणतात तसंही केलं जाईल. आणि हा प्रत्येक पक्षामध्ये त्यांच्या व्यवस्थेचा भाग असला पाहिजे. भाजप आज राष्ट्रीय पातळीवर सत्तेत आहे, अनेक राज्यात सत्तेत आहे. त्याचं कारणच ते आहे की 21व्या शतकात सगळीकडे स्पर्धात्मकता असताना भाजप कुठलेही प्रयत्न म्हणजे
करायचे नाहीत असं काही ठेवतच नाही आणि ते करून विश्लेषण करून पुढे जात आहे. आणि वेराज काँग्रेस शांतपणे ह्यांना कंटाळले की लोक आम्हाला निवडून देतील इतक्या लिथार्जिकली इलेक्शन्सला सामोरं जाते, हे दुर्दैवी आहे. आणि महत्वाचं असं की युपीमध्ये जसं आता जागा कमी झालेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि त्याची कारणं वेगवेगळी आहेत. एकच एक कारण आहे अशातला भाग नाही. त्या सगळ्या कारणांची मीमांसा होईल, त्यांच्या पक्ष पातळीवर होईल, आपण विश्लेषक म्हणून ती करायला पाहिजे. बिलकुल. आणि त्याच अनुषंगाने एक छोटा मुद्दा थोड्या वेळापूर्वी उपस्थित झाला जो तसा लक्षणीय आहे, ज्याची चर्चा अपेक्षित करतो संजय तिवारी त्यावर बोलतील. राही भिडेंच्याकडून असं मतप्रदर्शन करण्यात आलं की समाजातल्या निम्न घटकाकडून, दलित, अतिमागास, मागास यांच्याकडून भारतीय जनता पार्टीला मतदान झालं असेलच असं नाही. असं असताना सुद्धा 250च्या पलीकडे जागा मिळवणं हे समीकरण नक्की कशाचं आहे? एक, ज्या पद्धतीनं भूमिका थोड्या वेळापूर्वी मांडली गेली, हे हिंदू मताच्या ध्रुवीकरणाचाच परिणाम आहे, कोरोना काळामध्ये दिल्या गेलेल्या मदतीचाच परिणाम आहे की विरोधकांमधली एकजुटता न असणं याचा परिणाम आहे? संजय तिवारी. प्रसादजी, मल्टी कॉर्नर्ड फाईट्स अपेक्षित होत्या, पण या काँग्रेस आणि निष्प्रभ ठरल्या किंवा तितक्या प्रभावी ठरले नाहीत हे आकडेवारीवरून स्पष्ट होतं. आकडेवारीवरून आणखी एक स्पष्ट होतं की वोट शेअर जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं कमालीचं वाढ, तर अँटी इन्कमबन्सी होती असं आपल्याला म्हणता येणार नाही. मुख्य विषय असा आहे की समाजवादी पक्ष एकीकडे आणि एकीकडे भारतीय जनता पक्ष आणि या ज्या सर्व फाईट झाल्या त्याच्यामुळे हा जो निकाल आहे तो गेल्या वेळेसपेक्षा थोडा वेगळा आहे, पण तरी वोट शेअर वाढले आहे आणि त्याची कारणं आपण आता बघितलीच आहेत. जी संजय तिवारी, या निमित्तानं माझा पुढचा प्रश्न हा पटकन संजय ठाकूर यांच्यासाठी आहे. संजयजी, भारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेशच्या निकालाचं विश्लेषण करत असताना तिथं झालेल्या काही सकारात्मक बदलांचीही चर्चा अपेक्षित आहे, पण या सकारात्मक बदलांच्या नंतर सुद्धा 60 जागा कमी झाल्या, याचा अर्थ? इसका सीधा सीधा अर्थ है, जिस तरह से समाजवादी पार्टी कैंपेन में गई थी, जिस तरह से समाजवादी पार्टी कैंपेन को आगे बढ़ाई, बीजेपी को उनके कैंपेन के प्रत्युत्तर में ये बोल देना पड़ा कि ये चुनाव 80% वर्सेस 20% का है. चूंकि आप पूरे देश का ट्रेंड देखेंगे तो इस देश का मुस्लिम मतदाता आज के दिन में उसे ही वोट कर रहा है जो भारतीय जनता पार्टी से लड़ रहा होता है या जो भारतीय जनता पार्टी को हराने की स्थिति में होता है. यही वजह है वो बंगाल में ममता बनर्जी को वोट देता है तो उत्तर प्रदेश में आके अखिलेश यादव को देता है, बिहार में जाता है लालू यादव को देता है तो दिल्ली जाता है अरविंद केजरीवाल को वोट देने लगता है. इसलिए हिंदू मते में भी बहुत एकजुटता और संगठितता आ गई और हिंदू लोगों ने भी ये सोच के मतदान किया कि भारतीय जनता पार्टी को जिताना है, हारने नहीं देना है. लेकिन अखिलेश यादव ने सोशल इंजीनियरिंग करते हुए ये जब देखा कि मुस्लिम मत एक मुश्त मुझे मिल रहे हैं और यादव मत तो मिलेंगे ही, उन्होंने बहुत जगहों पे ब्राह्मण, क्षत्रिय इस तरह के प्रत्याशी देके, मुस्लिम यादव प्लस उस कम्युनिटी का प्रत्याशी देके उनके मतों को जो लेने का प्रयास किया है, उस वजह से भारतीय जनता पार्टी की वो सीटें कम हुई हैं. बहुत सारी जगहें वहां पे ऐसी हैं जहां पे ब्राह्मण और क्षत्रिय प्रत्याशी थे लेकिन समाजवादी पार्टी के प्रत्याशी ब्राह्मण और क्षत्रिय थे लेकिन भारतीय जनता पार्टी के दूसरे प्रत्याशी थे, तो उन जातियों का कुछ मत उधर गया होगा, स्वाभाविक है. ये सबसे बड़ा कारण है. वहां पे जो समाजवादी पार्टी की संख्या बढ़ी है उसका एक बहुत ही मेजर कारण ये है. एक और बात या निमित्तानं पटकन वैजंती कुलकर्णी, आपल्यासाठीचा प्रश्न असा, पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालांचं जेव्हा विश्लेषण झालं तेव्हा त्याच्यामध्ये एक बाब प्रकर्षानं समोर आली की काँग्रेसनं अचानक शेवटच्या टप्प्यामध्ये अंग काढून घेतलं होतं. कोरोना झाला असं निमित्त करत राहुल गांधी प्रचारापासून दूर होते. त्याच दरम्यानच्या काळात पश्चिम बंगालच्या काँग्रेसनं संपूर्णपणे आपलं मत हे ट्रान्सफर केलं, म्हणजे वोट ट्रान्सफर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, ते ममता बॅनर्जींकडे केलं, असा एक निष्कर्ष निघाला होता. तुम्हाला उत्तर प्रदेशच्या निकालांमध्ये सुद्धा असं काही दिसतंय का की आत्ताच्या वेळेला काँग्रेस शहीद व्हायला तयार आहे पण हर किंमत प्रत्येक गोष्ट प्रयत्न करते ती भारतीय जनता पार्टीला रोखायला, मग समाजवादीची छुपी युती का असेना? आता असं आपल्याला डायरेक्ट म्हणता येणार नाही, पण मतदारांची मानसिकता आपण जर बघितली तर एक तर जो जिंकेल असं वाटतं मतदारांना त्यांना मतदान करतात, किंवा जो मोठी जोराची लढत देतोय त्या जिंकणाऱ्याच्या विरुद्ध त्याच्या मागे राहतात लोक. असं म्हणजे ज्यांचा भारतीय जनता पक्षाला विरोध आहे, मोदींना किंवा योगींना विरोध आहे, आणि जे ध्रुवीकरण झालं या निवडणुकीमध्ये, ज्यांना योगींना मत द्यायचं नव्हतं
ते लोक अखिलेश यादव यांच्या मागे एकवटले. मग त्याच्यात अनेक काँग्रेसचे सुद्धा मतदार असतील असं वाटतं. कारण कसं आहे की अखिलेश यादवच्या निमित्ताने एक युवा नेतृत्व आणि जो टक्कर देऊ शकेल अशा पद्धतीने त्यांनी प्रचार अतिशय आक्रमक प्रचार केला, मोठ्या मोठ्या सभा झाल्या त्यांच्या, आणि त्यामुळे कदाचित ही व्यक्ती टक्कर देऊ शकेल योगींना असं वाटल्यामुळे अनेक पक्ष, जे छोटे मोठे पक्ष होते आणि काँग्रेस सारखा मोठ्या पक्षाचे मतदार सुद्धा आयदर योगींना नाही द्यायचं तर मग कोण दुसरा ऑप्शन आहे म्हणून अखिलेशला मत दिली असतील. या निमित्तानं संजय तिवारी, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न असा आहे की अखिलेश यादव यांच्या पाठीशी मोदी विरोधक उभे राहत आहेत. हा जर संकेत उत्तर प्रदेश देत असेल तर तिसऱ्या आघाडीला आणखीन किती नेते मिळणार आहेत नेतृत्व करण्यासाठी? तिसरी असा मिराज झालेला आहे, त्याला पण मिराज म्हणतो इंग्रजीमध्ये प्रसादजी, की किती येतील. पण हा विषयही महत्वाचा आहे, जसं आपण म्हणालाय की ओवेसींना किती युपीच्या वोटर्सनी सोबत ठेवलं नाही, ओवेसींना मत दिलं नाही, किंवा सरळ सरळ त्यांनी आपली मतं जी आहेत योगी मोदींच्या विरोधातली ती एसटीची टाकली. याच्यावरून स्पष्ट दिसतंय की लढती आता यापुढे कशा पद्धतीने जाणार आहे. बिलकुल. आपण एक पटकन छोटीशी या निमित्तानं टिप्पणी अपेक्षित करूयात शैलेंद्र परांजपे यांच्याकडून. शैलेंद्र परांजपे, या नंतरच्याही निवडणुका आणि देशाची 2024ला होऊ घातलेली निवडणूक ही हळूहळू द्विपक्षीय निवडणूक पद्धतीकडे जातीये असं दिसतंय का? अधिकृतरित्या भलेही अनेक पक्ष राहू शकतात, पण लढत ही दोन महत्वाच्या पक्षांमध्येच राहील आणि ती देशपातळीवर राहील असं वाटतं आपल्याला? नाही, दोन प्रमुख पक्ष आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्याला स्वाभाविकपणे भाजप आणि काँग्रेस हे आपण बरेचसे जण सायकोलॉजिकली गृहीत धरतो. जी. पण काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट आहे अनेक राज्यांमध्ये आणि त्यांच्या नेतृत्वाचाच प्रॉब्लेम आहे मेजर, की जो त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे द्विपक्षीय व्हायला पाहिजेत हे विशफुल थिंकिंग आहे. पण काँग्रेस तितकी स्ट्रॉंग राष्ट्रीय पातळीवर आहे का? आणि काँग्रेसची सगळी मदार बीजेपीला कंटाळले की आम्हाला आणतील ही असेल तर थोडी प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि दुसरं मी दुपारी बोललो ते पुन्हा एकदा अधोरेखित करतो की या देशामध्ये विकासाच्या मुद्द्यावर किंवा आम्ही विकास केला हे सांगून मतं मागता येत नाहीत. तर लोकांना गरिबी हटावा असेल, काँग्रेस का हा आम आदमी के साथ, म्हणजे वाजपेयींनी पण खूप प्रगती केली होती, विकास केला होता, पण तरीही आश्वासन देऊन निवडून येता येतं, केलेलं काम दाखवून निवडून येता येत नाही. हा गैरसमज दूर झाला, हे जास्ती महत्वाचं मला वाटतं. आणि त्यामुळेच तुम्हाला असं सुचवायचं आहे का की लोकांना एक इमोशनल अपील, भावनिक आवाहन सुद्धा लागतं? नाही, अपील असतंच, पण त्याच्याबरोबर त्या सगळ्या पॅकेजिंग मध्ये मल्टिपल फॅक्टर आहेत. म्हणजे जातीची समीकरण, अनेक गोष्टी, आपला समाज कसा आहे. परंतु अखिलेश यादव यांच्या जंगलराजपेक्षा योगीजींचा लॉ अँड ऑर्डर बरा, ही यादव मंडळींची पण तिथे रास्तभावना त्यांनी व्यक्त केलेली अनेक ठिकाणी दिसते. कारण काय, ते जंगलराज खरोखर वाईट होतं. आणि मायावतींचं मी दुपारी उद्धृत केलं होतं एक वाक्य. चौथ्या फेजला त्यांनी स्वतः वोटिंग केलं, त्यावेळेला वोटिंग करून आल्यावर जो बाईट दिला त्याच्यात त्या म्हणल्या होत्या की हे जे लोक आहेत, म्हणजे समाजवादी पार्टी जी आहे ती आतंकीवांची पार्टी आहे, आतंकी लोकांची आहे, गुंडांची पार्टी आहे, आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत सत्तेवर येण्यापासून थांबवलं पाहिजे. कारण ते सत्तेवर आले तर दलितांवर आणि समाजातल्या खालच्या वर्गावर प्रचंड अन्याय आणि अत्याचार होतात आणि त्यांचा वोट शेअर ट्रान्सफर झाला, म्हणून काही प्रमाणात बीजेपीला रिस्पाईट मिळाला असं मला वाटतं या निवडणूक. एक पटकन संजय ठाकूर यांच्याकडून प्रतिक्रिया. संजयजी, ज्या पद्धतीनं 403च्या सभागृहामध्ये बोटांवर मोजता येईल इतके आमदार निवडून आणता आणता बसपाची दमछाक झालेली आहे. बसपाचं भवितव्य काय आणि बसपाच्या या स्थितीमुळे जी राजकीय पोकळी निर्माण होईल ती भरून कोण काढणार? तो सगळा दलित वोट शेअर किंवा ती दलितांची मतपेढी ही उत्तर प्रदेशामध्ये सपा आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात विभागली जाईल की आणखी काही पर्याय उभा राहील? देखिए, प्रयास तो सब करेंगे, लेकिन मैं आपसे ये बताना चाहता हूं प्रसाद जी कि इस वैक्यूम को नरेंद्र मोदी जी ने भर दिया है. नरेंद्र मोदी जी ने जिस तरह से पिछड़े, दलित, ओबीसी समाज की सेवा किया है, जिस तरह से उन्होंने अपने काम में एक रूपता और एक समानता दिखाई है, जिस तरह से भारतीय जनता पार्टी शासित राज्यों में एक तरह का हर किसी को ट्रीटमेंट दिया है, इन लोगों ने कोई भेदभाव नहीं किया है, उस वजह से इन्होंने कुछ उन समाज के लोगों का दिल जीता है, ये कहने में मुझे कोई शंका नहीं है. और उनके जितने भी प्रदेशों के मुख्यमंत्री हैं वो सारे लोग मोदी जी के लाइन पे ही काम कर रहे हैं. भाजपा बिल्कुल संगठित दिखती है और एक लाइन पे मोटिव के साथ काम कर रही है. भाजपा को पता है वैक्यूम निर्माण हो रहा है, वो वैक्यूम क्रिएट होने नहीं देना है, बल्कि उस वैक्यूम को भरने के लिए भाजपा दिन रात काम कर रही है. इसलिए बहुत हद तक ओबीसी समाज और दलित समाज के वोटर भी भाजपा के खामे में जा चुके हैं.
राही भिडे, पटकन 30 सेकंदात आपली प्रतिक्रिया. इतक्या सहज गतीनं दलित आणि ओबीसींचा उत्तर प्रदेशातला मायावतींकडे असलेला मतपेढीचा टक्का फक्त आणि फक्त भाजपाकडे सरकेल का? नाही नाही, असं होऊ शकत नाही. कारण का की हे जे काही आता हिंदुत्व हिंदुत्व म्हणून डिव्हिजन करण्याचं चाललेलं असतं. प्रत्येक प्रचार सभांमधनं आपण हे पाहिलेलं आहे. आता त्यांनी मंदिराचा प्रश्न कितीतरी वाढवला होता. त्यामुळे की हे जे खालचे वर्ग आहेत त्या खालच्या वर्ग, आणि आपण असं म्हणू शकत नाही की लॉ अँड ऑर्डरचा तिथे अजिबात प्रश्न नव्हता. हे सगळे जे घटना घडलेल्या आहेत अगदी देशपातळीवर ज्यांची चर्चा झालेली आहे तो लॉ अँड ऑर्डरचाच प्रश्न आहे की नाही. तर लॉ अँड ऑर्डरचा हा जो प्रश्न निर्माण होतो, ज्या पद्धतीने दलितांना तिथे वागवलं जातं, अजूनही तिथे अस्पृश्यता पाळली जाते. मी स्वतः जाऊन बघून आलेली आहे. हे सगळं असताना तो वर्ग, तो दलित वर्ग जो आहे तो मोदीजींकडे कसा जाणार? तो पाहिजे तर अखिलेशकडे जाईल. ह्यावेळेला MIM ला कसं मुस्लिमांनी मतच दिली नाहीत, त्यांनी तेही अखिलेशला दिली. जी राही भिडे, आपण मतप्रदर्शन करत असताना अचानक काही तांत्रिक अडचण आलेली दिसते. आपला आवाज मध्येच थांबलाय. आमच्यापर्यंत पोहोचायचा, प्रेक्षकांपर्यंतही तो पोहोचत नाहीये. आत्ताच्या घडीला वेळ मर्यादा पाहता या भागामध्ये आपल्याला एका अल्पविरामाची गरज आहे. लक्षवेधीच्या या भागामध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय. पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला गोव्याची, पंजाबची चर्चा करायची आहे. त्याचबरोबर उत्तराखंड आणि मणिपूरला सुद्धा निश्चितच स्पर्श करायचा आहे. या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेचच परत येतोय.